कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंगदाजी इथं जावई बापू, माझी साव कुठे आहे? त्या नक्की साव कुठे आहे माझी? जावई बापू सर, अहो बोला ना जावई बापू, घरात काही झालंय का? काही भांडण झालंय का? कुठे बरं आमची पोरगी? आई बाबा थांबा जरा। सत्य या तुम्ही आता। अहो आताच या। थांब जयंती, हे बघा ताई, तुम्ही आता येऊ शकता। सत्यवा सारंगदाजी काय झालं? कुठे आहे अक्की? कशाला तुम्ही तर सुनभाई, सावळी हरवली ना, मग तुम्ही इथं काय करताय तिला शोधायचं सोडून? सुनभाई तुम्ही गप्प बसा सगळेजण. गप्प बसा, बोलू द्या मला. ही एवढीशी चूक आपल्याकडनं झाली असती ना, तर वाटेल तसे बोलले असते आपल्याला. जयंती तुम्हा मोठ्या माणसांना ना मी चांगलं ओळखू नये. आम्ही गरीब म्हणून आमची माणसं काही महत्वाची नाहीत का? हा सांगा ना. नाही नाही, मला गॅरंटी तुम्हीच काहीतरी केलं असणार हो ना. ते तुम्हीच काहीतरी केलं असणार. हे बघा, माझी नणंद एकदम साधी गाय आहे. हा, कधी कुणाला उलटून उत्तर बी देत नाही. त्यामुळे ती जर का गायब झाली तर त्याला जबाबदार तुम्हीच असणार, आहे ना? बरोबर ना? तुम्ही गप्पा बसा, बरोबर आहे ना? अगं जयंती, तू तुझ्या तोंडाचा पट्टा पण ठेव बाई जरा. बरोबर आहे त्यांचं, चूक माझीच आहे. काल रात्री सावली घरातून निघून गेली. मी शोध घ्यायला हवा होता खरं तर. हे बघा, मी तुम्हाला शब्द देतो, मी सावलीला शोधून काढेन. ओ, हा चांगुलपणा तुमचा तुमच्याकडेच ठेवा. साधी स्वतःची बायको बी सांभाळता येत नाही यांना. अगं जयंती गप्प बस जरा. हे बा जावई बापू, संसारात भांड्याला भांड लागतच बरं. पण आमची सव अशी नाही हो, का डोक्यात राग घेऊन घर सोडून जाईल. वय जावई बापू, माझी पोरगी आहे ना, कधीच कुणाला बी त्रास देणार नाही. जे काय आहे ते समजा आपल्या पोटात घेईल, पण कुणाकडे कधी बी काय बी बोलणार नाही. सासरे बुवा, पुन्हा समोर गाता तुम्ही. हा, याला काय म्हणतात माहितीये का? गाढवा समोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ. हा, यांना काही फरक पडत नाही. नाही, मला एक गोष्ट सांगा, सावळी कधी हरवली घरात ना? कधी गायब झाली? काल रात्री ना? मला खात्री आहे हो, तुमच्यामुळेच ती घर सोडून गेलेली आहे. तुमच्यातच काहीतरी झालंय. अहो, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला चांगलं ओळखते मी. ते म्हणतात ना, नाव मोठं नि लक्षण खोट. हा, ते काही नाही. हे बघा, आमच्या पोरीला तुम्ही शोधून आणायचं, कळते का? जयंती, जोपर्यंत सावळीला तुम्ही शोधून आणत नाही ना, आमच्या घरात पाय ठेवायचा नाही हं तुम्ही. अगे सुनभाई, जावई बापू आहेत ते. अगं काय बोलतेस? निघा, निघा, तुम्ही गप्पा बसा. जावई बापू, निघा इथून, निघा. अगं जयंती काय बोलते तू? जावं येते आपले. जावई बापू, मूड खराब केला सगळ्या पार्टीचा. हे सांगते बा, काय करायचं आता?
लागत आहे मम्मा सावलीचा फोन. कालपासून ही पोरगी फोन बंद करून बसली असेल का? काय झालं असेल? मम्मा मी काय म्हणतेय, आपण तिलोत्तमा आंटीला विचारायचं का फोन करून? का? कशाला? आणि फोन लावून काय सांगायचंय? अगं खरं सांगायचं आपण. त्यांना विचारूयात ना की सावलीचा फोन बंद आहे का, ती कुठे गेली आहे. रादर आपण त्यांना हे सांगू की आपल्याला आता तिची गरज आहे. नको, उगाच विषय वाढेल. अगं आपल्याला कसं कळणार मग सावली नक्की कुठे आहे ते? ॲटलिस्ट ट्राय तर करूयात ना, त्यांना माहिती असेल तर. आणि आता दुसरा ऑप्शन पण नाही आपल्याकडे. करूयात ना ट्राय. नाही, आपल्या बाकीच्या गोष्टी सुरूच आहेत, पण या सोहमच्या म्युझिक इंडस्ट्री मधल्या प्रपोजल बद्दल पण विचार करायला हवा. सोहम बिझनेस मध्ये लक्ष घालतोय हे काय कमी आहे का? ह्याचाच आनंद जास्त आहे मला. भैरवी, हॅलो, तिलोत्तमा, कशी आहेस? मी मस्त. बोला. मी पण मजेत आहे. तिलोत्तमा, अगं ताराचे बॅक टू बॅक इव्हेंट प्लॅन आहेत ना, तर सावलीची थोडी गरज होती. पण बघ ना, कालपासून तिला फोन लावतोय, तिचा फोन लागत नाहीये. इज एव्हरीथिंग ओके? ती आहे का तिकडे? सावली घर सोडून निघून गेली. काय? एक मिनिट, काय बोलतेस तिलोत्तमा? मला कळत नाही. सावली घर सोडून गेली? ती गेली आहे महत्वाचं. पण हे कसं झालं? काय झालं नक्की? मला तिलोत्तमा सांगशील का? ते काहीच माहित नाही, पण इथे सुद्धा काही लोकांचा तिच्यावर विश्वास होता. तो विश्वास तोडून ती निघून गेली. हा, पण ती तिच्या मर्जीने गेली. काय? सावली तिच्या मर्जीने घर सोडून गेली? कसं शक्य आहे तिलोत्तमा? मला काही कळतच नाहीये. तू काय सांगतेस? प्लीज एक्सप्लेन करशील? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.